आज आपण गाव किनी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर राजेंद्र नांद्रे साहेबांच्या ऊस पिकामध्ये हजर आहे। ही साहेबांची विहीर समोर व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट आणि टोपी जी दिसते ते नांद्रे साहेब त्यांच्या साईडला आणि लोखंडे साहेब। आणि आज व्हिडिओ करायचं कारण हा समोर जो व्हिडिओ दिसतोय ह्याच्यावर आपण मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत काहीसुद्धा ट्रीटमेंट केलेली नाही। आता मी मोबाईल फिरवतोय, हा सोयाबीन साहेबांचाच आहे आणि त्याच्या पलीकडे जो ऊस दिसतोय ते खोडवं पीक आहे आणि त्याला साहेबांनी आजपासून 15 दिवसापूर्वी 7-8 पेऱ्या असताना ट्रीटमेंट केली, आळवणी केली आणि आळवणी केल्यानंतर आळवणी करण्यासाठी जे काय तयार केलं तर सुपर ॲग्रो बूस्टर अधिक NPK त्याची आळवणी त्या समोर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्लॉटला खोडव्याला झाल्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या समोर जी आपल्याला ही विहीर दिसते या विहिरीतलं पाणी काढलं, ती बारडी धुतली, पंप धुतला आणि त्या बारडीमध्ये काही शिल्लक नव्हतं, धुतलेली बारडी पंप धुतलेला। आत्ता साहेब जरा तुम्ही उसाला हात लावा, ह्या गड्ड्याला साहेबांनी ती बारडी वतली 1-2-4 गड्ड्यानं। आता त्यांच्याकडून ऐकून घेऊया नेमका प्रकार त्यांनी काय केला आहे। आता व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय की हा सगळा ऊस आहे आणि या ऊसामध्ये एकाच गड्ड्याला काय तर पेऱ्यामध्ये, कलरमध्ये, वाढीमध्ये फरक दिसतो। मग हे का चमत्कार झाला आपण त्यांच्याकडून ऐकून घ्या। मी त्यांच्या जवळ चाललो आहे। नांद्रे साहेब नमस्कार। आता तुम्ही नेमकं खरोखर काय काय केलं ते सांगा आता फक्त। मी खोडव्यासाठी ॲग्रो बूस्टर घेतलं होतं, ते खोडव्यात सोडलं आणि त्याच्यानंतर राहिलेला बारडीतला जो गाळ होता तो इथं जवळच्या विहिरीतलं पाणी थोडं घेऊन खळबळून ती बारडी मी या एकाच गड्ड्याला ओतली होती। ते ओतल्यापासून या गड्ड्याला बराचसाच फरक, म्हणजे तुमचं काळुकी वाढली, पेरे 2-3 वाढले, मिराकल फरक झाला। मिराकल आहे, सगळं मिराकल झालेलं। बरं, आपण ज्या दिवशी बारडी बदली त्याच्या किती दिवसानंतर काळुकी दिसायला सुरुवात झाली? 2-3 दिवशी पासूनच काळुकी दिसायला। बरेच मला वाटतं ही चर्चा आपल्या गावामध्ये झाल्यानंतर बरेच शेतकरी रस्त्यावर येऊन उभा राहून ऊस बघून बघतात आणि जातात। ही सत्य परिस्थिती आहे अशी। ॲग्रो बूस्टरची मिशन ऑर्गॅनिक इंडियाचे आणि आपण जे मार्गदर्शन करतो याची साहेब ही कमाल आहे असं वाटतंय तुम्हाला? हो, 100%। बरं, लोखंडे साहेब सुद्धा आहेत इथं। नांद्रे साहेब, ॲग्रो बूस्टरबद्दल किंवा मी जे मार्गदर्शन करतो या मार्गदर्शनाबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देणार? ॲग्रो बूस्टरचा रिझल्ट चांगला आहे, सर्वांनी वापरायला काय हरकत नाही। माझा जर हिशोबानं मी बघितले त्या हिशोबानं म्हटलं तर ॲग्रो बूस्टरचा अगदी चांगला रिझल्ट आहे, सर्व शेतकऱ्यांनी ते वापरायला काय हरकत नाही। धन्यवाद।